नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांसाठी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की 23 एप्रिल 2026 रोजी एक अतिशय असा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला व्हिजिट देत असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीच्या समोर जावं लागतं. कांद्याचे भाव गडगडताना आणि परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत 2025 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या नैसर्गिक आपत्तीमुळे असेल किंवा गडगडलेल्या भावामुळे असेल किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांद्याला 2150 रुपयाचा हमीभाव द्यावा. याचप्रमाणे यावर्षी झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही नुकसान आहे हे नुकसान करून काढण्यासाठी 500 रुपये प्रति क्विंटल एवढा बोनस द्यावा. एवढे भावांतर योजनेच्या अंतर्गत रक्कम द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. कांद्याच्या साठवणुकीसाठी विविध उपाययोजना करण्यासाठी मागणी करण्यात आलेली होती व एक मोठं आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं की 25 मार्च 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक पार पडलेली होती. वरिष्ठ अधिकारी असतील किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना असतील, इतर काही महत्त्वाचे नेते असतील किंवा सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी पार पाडलेली होती. बैठकीनंतर साधारणपणे महिना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. म्हणजेच की 23 एप्रिल 2026 रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संदर्भातील महत्त्वपूर्ण अशा गोष्टींवरती अभ्यास एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. म्हणजेच की मुख्य सचिव आणि वित्त विभाग व अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार याचप्रमाणे सचिव कृषी आयुक्त कृषी यांचे सदस्य असणार आहे. कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन महाराष्ट्र पुणे सदस्य हे सचिव असणार आहे. समितीच्या माध्यमातून कांदा दर घसरणीसाठी परिस्थितीची करारनामी, कांदा दर घसरणीच्या बाबत करारच्या तातडीच्या उपाययोजना, कांदा निर्मितीसाठी विविध उपाययोजना व कांदा पिकाबाबत करायच्या दीर्घकालीन उपाययोजना आणि या प्रामुख्याने दीर्घकालीन उपाययोजना अहवालामध्ये म्हणजेच की ड्रायव्हिंग सर्टिफिकेशन संदर्भातील राबवण्यासाठी योजना अशा प्रकारच्या बाबी यांनी अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. व तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर अपडेट आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.